काँग्रेस आज अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवार घोषित करणार आहे आणि अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधींना उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिकची माहिती घेऊया तुमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय आज महत्त्वाची घोषणा होऊ शकते। काँग्रेसचा हायकमांड काय निर्णय घेतं या निर्णयावर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। किती वाजता उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे? अमेठी आणि रायबरेलीच्या संदर्भात आज निर्णय होणार आहे। दोन्ही सीट ह्या काँग्रेसच्या म्हणजे खास करून गांधी घराण्याच्या निगडीत समजल्या जातात। 2019ला राहुल गांधी यांचा पराभव झाला होता अमेठीमधून, मात्र रायबरेलीमधून सोनिया गांधी ह्या निवडून आल्या होत्या। मात्र यावेळेस राजस्थानमधून सोनिया गांधी यांनी निवडून गेलेल्या आहेत राज्यसभेवरती, त्यामुळे रायबरेलीमधून नक्की कोण उभा राहणार, प्रियंका गांधी उभा राहणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। दुसरीकडे जर पाहिलं तर गांधी घराण्याचं रायबरेली असो किंवा अमेठी असो दोन्ही मतदारसंघामधील वोट पर्सेंट जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय। 2009ला 70% पुढे असलेला हा मतांची टक्केवारी जी आहे ती सातत्याने कमी होते। 2019ला जर पाहिलं तर अमेठीमध्ये 49% मतदान हे भाजपला पडलं होतं आणि दुसरीकडे जर पाहिलं तर राहुल गांधी यांना 45% मतं मिळाली होती। त्यामुळे वोटिंग पर्सेंट सातत्याने गांधी घराण्याचं कमी होत आहे। रायबरेलीमध्ये देखील हाच प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण सोनिया गांधी निवडून आल्या होत्या, मात्र 2009, 2014, 2019 पर्यंत हे वोटिंग पर्सेंट कमी होताना पाहायला मिळतंय। विशेष बाब ही आहे की बसपा जर सोबत असेल तर रायबरेलीमधून काँग्रेसला निवडून येणं अधिक सोपं होतं, कारण दलित मतांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि हा दलित वोट काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने योगी सरकारने योजना आणलेल्या आहेत गरिबांसाठी, त्याच्यामध्ये राशन असो, घरं असो, गावागावामधील रस्ते असो, त्यामुळे कुठेतरी मायावतीकडनं हा मतदार जो आहे हा भाजपकडे शिफ्ट होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी 20% अधिक असलेला रायबरेलीतील हा मतदान नक्की कोणाला मतदान करणार हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरीकडे जर पाहिलं तर राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की वायनाडच्या जनतेने मला खूप वाईट परिस्थितीमध्ये, जेव्हा त्यांना माहिती होतं की आपण अमेठीमधून पराभूत होणार आहे, अशा परिस्थितीमध्ये मतदान केलेलं आहे, त्यामुळे मी वायनाडच्या जनतेशी धोका करू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर प्रियंका गांधी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की गांधी घराण्यातील सर्वच व्यक्ती संसदेच्या राजकारणात आले तर कुठेतरी मोठ्या प्रमाणात टीका केली जाऊ शकते, सर्व व्यक्तींना एक घरातून तिकीट दिलं असं म्हणून टीका केली जाऊ शकते। त्यामुळे प्रियंका गांधी यांनी सध्या राजकारणात, संसदीय राजकारणात येऊ नये असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। त्यामुळे वायनाडमधून मला जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यामुळे मी अमेठीमधून उभं राहणार नाही असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे प्रियंका गांधी यांच्याबद्दल तीनही व्यक्ती गांधी घराण्यातील जे सध्या आपल्याला समोर दिसतात ते तीनही व्यक्तींना जर तिकीट देण्यात आलं, तीनही व्यक्ती संसदेत आले तर एक प्रकारे गांधी घराण्यावर घराणेशाहीची टीका होऊ शकते, त्यामुळे ते या ठिकाणी येण्यास तयार नाहीये। मात्र जो माणूस लढतो, जनतेमध्ये येऊन पराभव होऊया जिंकू, त्या व्यक्तीच्या, त्या नेत्याच्या मागे जनता उभी राहत असते, ही बाब काँग्रेसचे नेते जाणतात। असंही देखील सांगितलं जात आहे की कोणताही नेता कोणत्याही घराण्यामध्ये जन्माला आला म्हणजे तो नेता होत नाही, तर जनता ज्याला स्वीकारते तेव्हा त्याला तो नेता होतो। म्हणजे असं म्हटलं जातं की कोणत्याही आईच्या पोटातून किंवा नेत्याच्या पोटातून नेता जन्माला येत नाही, तो जनतेच्या प्रतिक्रियेतून जनता जेव्हा त्याला स्वीकारते तेव्हा त्या नेत्याचा जन्म होतो। बरोबर आहे शिवाजी, त्यामुळे चर्चा बराच आहेत। अधिकृत घोषणा कधी होणार आणि हायकमांड काय निर्णय देतं हे सुद्धा पाहावं लागेल। वेळोवेळी अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।